नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला 3 ते 4 मिनिटात होणारी टोमॅटोची कढी ही रेसिपी दाखवणार आहे। त्यासाठी मी 3 टोमॅटो घेतलेले आहे। त्याला अगोदरच मी उकडून घेतलेले आहेत बघा। आणि हे आता आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यासाठी भरपूर असा कोथिंबीर लागणार आहे, बारीक चिरलेला कांदा लागणार आहे, आलं लसणाची पेस्ट लागणार आहे आणि थोडेसे मसाले लागणार आहेत। अगदी कमी साहित्यामध्ये हे टोमॅटोची कढी मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग सुरुवात करू। सर्वप्रथम यामध्ये आपण थोडासा धनिया ॲड करणार आहोत आणि याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। यामध्ये 2 चमच बेसन घालणार आहे मी। बेसन घातल्याच्या नंतर असं करून घ्यायचं। भांडे न भरण्याचा हा उपाय आहे। तुम्ही एका बाउलमध्ये काढून पण असं करू शकता। मी असं करते। बघा, हे अशा प्रकारे करून घ्यायचं। बघा, गॅसवर मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 3 मोठे चमच तेल घातलेले आहे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण मोहरी घालणार आहे। पाव चमचा मोहरी घालायची। मोहरी छान तडतडली की यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। बघा, कांदा छान गोल्डन ब्राऊन करून घ्यायचा। बघा, कांदा आपला ब्राऊन झालेला आहे। यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालणार आहोत। परत असं हे करायचं, फिरून घ्यायचं। गॅस कमी करून घ्यायचा। पाव चमचा हळद, पाव चमचा जिरा पावडर, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा गरम मसाला आणि 1 मोठा चमच भाजून घेतलेलं बारीक केलेलं खोबरं घालायचं आणि 1.5 चमच लाल तिखट घालणार आहे। परत असं याला फिरून घ्यायचं। बघा, खूप छान लागते ही कढी। हे बघा, आपण तयार केलेलं यामध्ये घालणार आहे। बघा, आणखीन थोडंसं मी पाणी घालणार आहे। हे मी कढी 4 लोकांसाठी बनवत आहे। तुम्ही पाणी जास्त कमी करू शकता। बघा, अशा प्रकारे। आता चवीनुसार मीठ घालायचं आहे। चवीनुसार मीठ घालणार आहे मी। मीठ घातलेलं आहे। परत असं फिरून घ्यायचं आणि 2 ते 3 मिनिट कढीला उकळी आणून घ्यायची। मग आपली तयार होत आहे कढी। बघा, आपली टोमॅटोची कढी शिजत आलेली आहे। बघा, मी तुम्हाला दाखवते। हे तुम्ही कढी चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकता। लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही कढी आहे। बघा, बघा, आपली कढी झालेली आहे। गॅस बंद करायचा आणि शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचा। छान झालेली आहे आपली कढी। बघा, मी तुम्हाला दाखवते आता। प्लेटमध्ये काढून दाखवते। बघा, रेडी आहे आपली टोमॅटोची कढी।
पावसाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत. झटपट असं काहीतरी बनवायचं असेल तर हे टोमॅटोची कढी तुम्ही नक्की ट्राय करा. हे भातासोबत तुम्ही चपातीसोबत खाऊ शकता. रेडी आहे आपलं टोमॅटोची कढी. माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.